नमस्कार. सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आवळा लोणचं. आवळा लोणचं बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो आवळे घेतले आहे. 15 ते 20 पाकळ्या लसूण, मेथी दाणे, मीठ, बडीशेप, लाल मिरची पावडर, हळद, मोहरी, हिंग. हे लोणचं वर्षभर खराब होत नाही. इथे आवळे स्वच्छ धुवून घेतले आहेत. कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं. फॅन खाली सुकून घेतलं तरीही चालेल. आवळ्याला चाकूने कट करून घ्यायचं आहे. आवळ्याची जी शीर आहे त्या शिरेवरच चाकूने खाचा करून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी. हे पहा, अशी आपल्याला फोडीसारखा आवळा कट करून घ्यायचा आहे. आवळा खाल्ल्यामुळे पित्त होत नाही, केस गळत नाही. इथे आपला सर्व आवळा कापून झाला आहे. एका वाटीमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ. व्यवस्थित हलवून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे मोहरी घालायची. मोहरीची डाळ असेल तरीही चालेल. 1 चमचा मेथी दाणे, 1 चमचा बडीशेप. हे मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 1 वाटी तेल गरम करून घेतलं आहे. गरम तेलामध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं. त्यामध्येच लसूण घालायचा, अर्धा चमचा हिंग. हे मिश्रण आपल्याला अर्धा तास थंड होऊन द्यायचं आहे. त्यानंतरच लोणच्यामध्ये घालायचं आहे. इथे आपलं मिश्रण थंड झालं आहे. लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे लोणचं 3 ते 4 दिवस चांगलं मुरून द्यायचं, जेणेकरून त्याचा तुरटपणा कमी होतो. हे काचेच्या बरणीमध्येच आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून ते वर्षभर खराब होणार नाही. एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूप छान लागतं हे लोणचं. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.